प्रभू श्रीरामाची नवीन मूर्ती अयोध्येमध्ये दाखल झालेली आहे आणि आपण पाहतोय की अयोध्येतल्या विवेक सृष्टी या ठिकाणी नवीन मूर्तीचा हा ट्रक जो आहे तो उभा करण्यात आलेला आहे। या मूर्तीचं वजन जवळपास 150 ते 200 किलोच्या आसपास असणार आहे आणि ही मूर्ती ट्रक घेऊन जो आहे तो अगदी थोड्याच वेळात राम मंदिराच्या दिशेने रवाना होणार आहे। संपूर्ण भारताचं लक्ष आहे ते म्हणजे नवीन रामाची मूर्ती कशी दिसते याचं दर्शन जे आहे ते थेट 22 तारखेला भारतवासियांना होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 22 तारखेला 12:20 जो मुहूर्त निवडण्यात आलेला आहे त्यावेळी या नवीन मूर्तीची प्रतिष्ठापना जी आहे ती केली जाईल। या मूर्तीचं वजन जवळपास 150 ते 200 किलोच्या आसपास असल्याचं सांगितलं जातंय। बालकाच्या रूपातली ही प्रभू श्रीरामाची मूर्ती आहे आणि ही मूर्ती अगदी थोड्याच वेळात राम मंदिराच्या दिशेने रवाना होईल आणि तिथे गेल्यानंतर नवीन मंदिरामध्ये या मूर्तीची प्रतिष्ठापना जी आहे ती केली जाणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या मूर्तीची नगर प्रदक्षिणा होणार नाही। या मूर्तीसारखीच एक उत्सव मूर्ती जी आहे ती तयार करण्यात आलेली आहे आणि छोट्याशा मूर्तीची नगर प्रदक्षिणा जी आहे ती नवीन मंदिरामध्ये होणार आहे। त्याची सगळी तयारी आता सध्या केली जाते आता असलेलं पाहायला मिळते आणि संपूर्ण अयोध्या नगरी ही खरं तर आता 22 तारखेच्या प्राण प्रतिष्ठापनेच्या कार्यक्रमासाठी सज्ज झालेली आहे आणि नवीन मूर्ती सुद्धा अयोध्येमध्ये दाखल झाली। कॅमेरा पर्सन राकेश सोनवी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, अयोध्या। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।